ही आहे चवीला छान लागणारी वालपापडीची भाजी, त्याबरोबर चवळी बटाटा रस्सा भाजी आणि मस्त अशी चटणी. चवळी रात्रभर फुगत ठेवलेली ती मी आता कुकरला लावून शिजवून घेते आणि ह्या चवळीसाठी जे वाटण लागेल ते बनेल खोबरं, लसूण, अद्रक आणि मिरची. हे पण मी वाटण करून घेते म्हणजे आपल्या दोन्ही तयारी होऊन जातील. चवळी शिजवून होतील आणि हे वाटण पण तयार करून होईल. कढईमध्ये थोडंसं फोडणीपुरतं तेल घालायचं, जिरं, मोहरी, हिंग घालायचं, कांदा घालून थोडं परतून घ्यायचं. कांदा परतल्यानंतर आपण जे वाटण केले त्यातले 2 चमचे मी वाटण घालते आणि हे वाटणही त्या फोडणीमध्ये थोडं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यात गरम मसाला, हळद, जिरेपूड अर्धा चमचा घालते, धणेपूड 1 चमचा आणि आपला लाल मसाला. हे सगळे मसाले घालून पुन्हा एकदा सगळं एकजीव करायचं. त्यानंतर जे आपण उकडलेल्या ज्या चवळी आहेत ते घालायच्या. बटाटा घालणार आहे, चवळी बटाटा रस्सा आहे. तर ते घालायचं आणि त्यानंतर आपलं वाटणाचं पाणी, मीठ घालायचं आणि झाकण ठेवून हा चवळीचा रस्सा शिजवून घ्यायचा. झाकण उचलायचं. आता हा चवळी बटाटा रस्सा भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी. वाटीत घ्यायचं आणि ह्याबरोबर खाण्यासाठी भाजी लागणार आहे. तर ती मी ही वालपापडीची करते. ती ही भाजी खूप मस्त लागते. ह्या ज्या वालपापडी आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घेतल्यात. आता जे साईडचं जेवढं ते निघतंय ते सगळं काढून टाकायचं, नाहीतर ते चरचरीत लागणार. आणि जे दाणे आहेत तेही काढून घ्यायचे आणि जे वरील जे कवर आहे, आवरण आहे, त्याचं हातानेच तोडून ते तुकडे करून घ्यायचे ह्या वालपापडीचे. ह्याप्रमाणे मी सगळे वालपापडी मी कट करून घेतले हातानेच. आता ह्याचीच आपल्याला भाजी करायची. थोडंसं तेल घेते, कांदा घालायचा त्याच्यामध्ये बारीक चिरलेला. तो तेलात थोडा परतून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटोही घेतला आहे. थोडासाच होता टोमॅटो फ्रीजमध्ये पडलेला, तोच टाकते. आणि त्यानंतर जे वालपापडी आहेत त्या घालायच्या. ह्या तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मिठामुळे थोडं पाणी सुटेल त्या भाजीला आणि वाफेवरती ही भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची. थोड्या वेळाने झाकण उचलून ती भाजी परतून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं. 1-2 मिनिटानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद घालायची आणि हा आहे गोडा मसाला. काही ठिकाणी त्याला काळा मसालाही म्हणतात, तो घातला आहे आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. बस एवढंच ह्याच्यामध्ये ही भाजी आपली मस्त शिजते. सगळं घातलं, शेंगदाण्याचं कूट वगैरे घातल्यानंतर ही भाजी थोडीशी सुकी वाटते. मग वरून थोडं पाणी घालायचं कारण की आपण तेलाचा जास्त वापर करत नाही आहे. आणि झाकण ठेवून पुन्हा ही भाजी शिजवून द्यायची. ही भाजी चवीला खूप मस्त लागते. आपण जे मसाले वापरले, गोडा मसाला आणि शेंगदाण्याचं कूट, त्यामुळे ही भाजी एकदम छान लागते. करून पहा. आणि त्यानंतर आपण चटणीही करणार आहोत. त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतली, लसूण, खोबरं, मिरची आणि मीठ. बस हे वाटून घ्यायचं आणि हे आपली चटणी, हिरवीगार चटणी आपली तयार आहे. ह्या साध्या सोप्या घरगुती जेवण तुम्ही पाहिलात. आता ह्या रेसिपीज आवडल्या असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा.